जे व्हायरसेस विषाणू आहे हे काही आजचे नाही, पूर्ण जगामध्ये भारतासह अनेकानेक वर्षापासून ते आपल्याकडे आहेत. आता आपण या व्हायरसकडे जाऊया. HMPV हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे. मी परत रिपीट करायला इच्छितो, 2001 पासूनचा तो व्हायरस आहे. 20 वर्षापेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे. म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेलं नाही आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, HMPV मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही. ओनली ते नॅचरलच आहे. जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असेल किंवा बाळ असेल, वृद्ध असेल, त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. अदरवाईज हा आजार सौम्य असते. त्याच्यामध्ये फक्त सर्दी, खोकला, आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते, इट इज नॅचरल फ्लू लाईक सिम्पटम्स जो याच्यामुळे होतात. हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो. सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, क्लोज पर्सनल टच, कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला, अशा पद्धतीने तो पसरतो. 3 ते 6 दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते. म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर 3 ते 6 दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल. हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत ह्याची जास्त म्हणजे लाईक ऑल सच सीजनल फ्लूज जास्त इन्फेक्शनचा रेट असते. माननीय मंत्री महोदयांनी जसं आपल्याला सांगितलं, रेग्युलरली व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये, 12 आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये NIV त्याच्यातली एक आहे. या सगळ्या लॅबोरेटरीज मध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले, दे चेक अगेन्स्ट ऑल व्हायरसेस की हा इन्फ्लुएन्झा होता का, अमुक होता का तमुक. तर त्यामध्ये मागील एका वर्षामध्ये 8,000 पैकी 172 केसेस मध्ये तो HMPV सापडला. याचा अर्थ काय आहे की हे आता अलीकडे केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही. मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला. असे केसेस रेग्युलरली दिसतात. याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो, हायड्रेशन ठेवायची असते, ताप आला तर तापाची गोळी, अँटीबायोटिक्स वगैरे सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये की काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे, आणि कुठलाही स्पेसिफिक अँटीव्हायरल याच्यासाठी नाही आहे. आपण याच्या तयारीसाठी महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट गेली पाहिजे ती अशी की या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही. हे फार महत्वाचं आहे. लोकांपर्यंत पोहोच करणं, लोकांना आश्वस्त करणं फार महत्वाचं आहे. लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम तर पाळणे कधी पण चांगलं आहे. म्हणजे कोणाला शिका येत असतील तर त्यांनी रुमाल वापरावा, किंवा हॉस्पिटल्समध्ये जे असे पेशंटशी डील करतात त्यांनी ज्या काळज्या घ्याव्यात ते तर आपण केलाच पाहिजे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवलवरती जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपची मीटिंग झालेली आहे. ते प्रेस रिलीजेस काढतायत नियमित. आपल्याला पण त्याची माहिती आहे. राज्य शासनाकडनं पण ही त्याची पहिली प्रेस मीटिंग आहे. त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स प्रेसला याच्याबाबत दिले जातील. 6 तारखेला केंद्र शासनाबरोबर काल एक मीटिंग झाली. राज्यातले सर्व अधिकारी, सर्व रिजनल डेप्युटी डायरेक्टर्स त्या मीटिंगला उपस्थित होते. तर त्या मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये माइल्ड केसेस आहे तर आपण आता वेट करतोय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या या बाबतीत काय पुढील निर्देश येतील. तर ते निर्देश आल्यानंतर याच्यामध्ये काय केला पाहिजे, कुठे सॅम्पल पाठवला पाहिजे, जर तसा आला गंभीर आजारामध्ये ते फक्त करण्याची गरज आहे. एक महत्वाची बाब याच्यात ही आहे की ओनली इफ देर इज अ सिव्हिअर केस तर आपण VDRL ला पाठवायचे. पॉझिटिव्ह निघाल्यानंतर NIV मध्ये त्याची जेनेटिक सिक्वेन्सिंगची पण सोय आहे, आणि ती आपण तशी काही अपेक्षा करत नाही आहे, पण फक्त काळजी म्हणून ती सगळी आपली व्यवस्था जागेवरती आहे. यासाठी